नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी स्नेहा परत आली आहे छान छान गोष्टी आणि गाणे घेऊन. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही आम्ही पाठवलेल्या गोष्टी आणि गाणी ऐकताय ना? तुम्हाला आवडतात का? हो. आणि मग मला आता सांगा, तुम्ही काय काय करता अजून? थोडासा अभ्यास करता का? आणि व्यायाम करता का? करता तुम्ही व्यायाम? किती छान. मग आज आपण आपल्या वर्गाची सुरुवात व्यायामाने करायची का? हां, चालेल. आज आपण खांद्याचे व्यायाम करूयात. काय करायचं आहे? पहिल्यांदा खांद्यांना वर आणि खाली करायचं आहे. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर. आता 5 वेळा आपण त्यांना गोल गोल फिरवायचं. हातांमध्ये शक्ती पाहिजे ना, आपल्याला खूप लिहायचं आहे, खूप खेळायचं आहे. हातांमध्ये शक्ती असली पाहिजे, अंगात शक्ती असली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? छान व्यायाम करायचा रोज, हो ना? चला मग आता आपण आपल्या खांद्यांना गोल फिरवूयात. पुढून मागे 1 2 3 4 5. आता उलट्या दिशेने 1 2 3 4 5. बरोबर. आता काय करायचं? आता खांद्यांना आपण तिरपं फिरवायचं. असं असं. 1 सरळ, 2 सरळ, 3 सरळ, 4 सरळ, 5 सरळ, 6 सरळ. अरे वा. आता थोड्याशा हातांना आपण असं चोळूयात आणि डोळ्यांवर ठेवूयात. 1 2 3 4 5. हळूच डोळे उघडायचे आहेत. छान वाटलं ना? एकदम मस्त वाटलं एकदम. मग आज आपण आपल्या वर्गाची सुरुवात करूयात एका छानशा गाण्याने. तुम्हाला आवडेल का गाणं ऐकायला? ऐका बरं का, आणि मला ओळखून दाखवा कोणाचं गाणं आहे ते. मी लावते बरं का गाणं. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. इवलीशी जिवलीनी इवलेसे दात. इवलीशी जिवलीनी इवलेसे दात. चुटू चुटू खाती कसा दूध आणि भात. चुटू चुटू खाती कसा दूध आणि भात. इवले इवले डोळे इवले इवले कान. इवले इवले डोळे इवले इवले कान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. इवल्याशा पायामध्ये इवलासा चेंडू. इवल्याशा पायामध्ये इवलासा चेंडू. फेकिता मी घ्याया धावे तुटू तुटू तुटू. फेकिता मी घ्याया धावे तुटू तुटू तुटू. इवल्याशा शेपटीची झाली कमान. इवल्याशा शेपटीची झाली कमान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊ
दूर जरा जाऊ. आले आले मनी माऊ दूर जरा जाऊ बाळाची मजा सारी दुरोनिया पाहू बाळाची मजा सारी दुरोनिया पाहू आईशी बाळ खेळ विसरून भान. आईशी बाळ खेळ विसरून भान छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊचं बाळ कसं गोर गोर पान. आवडलं का तुम्हाला हे गाणं? कोणाचं होतं? मनीमाऊच्या बाळाचं होतं ना. हे बघा, मनीमाऊचं छोटस बाळ आहे की नाही? छान, किती क्यूट दिसतंय ना. एकदम मस्त. छोटेसे डोळे, छोटेसे कान आहेत, छोट्याशा मिशा आहेत त्याला, हो ना. आणि त्याची शेपूट किती छान आहे, हो की नाही? अरे वा. मग आता तुम्हाला या मनीमाऊच्या पिल्लाची एक गोष्ट ऐकायची आहे का? आवडते का तुम्हाला गोष्ट ऐकायला? चला मग, गोष्टीचं नाव आहे मनीमाऊच्या पिल्लाचं स्वप्न. हो, मनीमाऊच्या पिल्लाला की नाही स्वप्न पडलं. आणि आता तुम्हाला ऐकायचं का काय झालं ते? ऐका मग. एकदा की नाही एक मोठंसं शेत असतं. शेतकरी काका असतात, रमेश काका. आणि त्यांच्या शेतामध्ये खूप सारे छोटे छोटे प्राणी असतात. त्यांच्याकडे मांजरी असतात, कुत्रे असतात, शेळ्या पण असतात. आणि त्यांच्याकडे कोंबडा पण असतो. एक मोठं झाड असतं. आणि तिथे ना चिमणीचं घरटं पण असतं झाडावरती. आणि त्यांच्याकडे जी मनीमाऊ असते ना, तिला छोटंसं बाळ असतं, तसं पिट्टुकलं. हां. आणि एकदा ना ते बाळ असं झोपलेलं असतं झाडाच्या खाली. मस्त टम्म टुम्म खाऊन खाऊन असं मस्त झोपलेलं असतं. आणि झोपेतनं उठल्यानंतर ते एकदम हातपाय हलवायला लागतं. आणि मनीमाऊला शोधत असतं, पण मनीमाऊ बाहेर गेलेली असते. तेवढ्यात झाडावरती जी चिवताई असते ना, तिचं लक्ष जातं बाळाकडे. आणि चिवताई म्हणते, बाळा काय झालं रे? मनीमाऊचं बाळ म्हणतं, मी ना आत्ता उडत होतो. चिवताई हसायला लागते, अरे बाळा, तू मनीमाऊचं बाळ आहेस, तू कसं काय उडशील? नाही, मी खरंच आत्ता उडत होतो, मला उडता येत होतं. मग चिवताई हसून म्हणते, नाही रे, तू अजून लहान आहेस. तो म्हणतो, तू मला उडायला शिकवशील का? तू तर छान उडतेस, मला शिकव ना, मला खरंच उडायचं आहे. चिवताई म्हणते, बाळा, तुला ना स्वप्न पडलं असेल, पण तुला उडता नाही येणार. तो म्हणतो, नाही, मला शिकायचं म्हणजे शिकायचं. मग चिवताईचा नाईलाज होतो. चिवताई काय म्हणते, आपण एक काम करूयात. हां, आपण की नाही आता तुझे जे पाय आहेत की नाही, ते असे पंखासारखे पसरवतात का बघ बरं, तुला येत आहेत का? आणि असं 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 करायचा प्रयत्न कर. बाळ तर एकदम खुश होऊन जातं. बाळ लगेच दोन्ही पुढचे पाय असे पंखासारखे करायला लागतं. पण बाळाला काही उडताच येत नाही. त्याला उडता येईल का? त्याला पंख आहेत? नाही, बाळाला पंखच नसतात. पण बाळ तरी हट्टच करत असतं, मला उडायचंय, मला उडायचंय, मला उडायचंय. मग चिवताई म्हणते, बरं ठीक आहे. मग चिवताई त्याला झाडाची जी छोटीशी फांदी असते की नाही, छोट्याशा झाडाची फांदी, त्याच्यावर उभं करते. आणि त्याला म्हणते, ये वरती ये माझ्या बरोबर, आणि आपण इथून उडायचा प्रयत्न करूयात. बाळाला खूप आनंद होतो, मला उडता येणार. मग चिवताई बाळाला म्हणते, माझ्या शेजारी फांदीवर बस, आणि मी जसे पंख पसरले तसे पंख पसर. आणि पंख पसरल्यानंतर ते पंख असे 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 उडवायचे. आणि मग आपल्याला बघायचं उडता येतंय का. बाळ लगेच ऐकतं बरं का चिवताईचं. आणि आपले पुढचे दोन हात आहेत ना, पाय आहेत ना, ते असे पंखासारखे पसरतो. आणि असे 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 हलवायचा प्रयत्न करतो. आणि चिवताई उडायला लागते. चिवताई तिथून उडी मारते फांदीवरनं, आणि चिवताई पंख पसरून उडायला लागते. बाळाला काय होत असेल? बाळाने उडी मारली, बाळ उडायच्या ऐवजी खाली पडलं गवतामध्ये. आणि चिवताईला खूप वाईट वाटलं की बापरे, माझ्यामुळे बाळाला लागलं. म्हणून चिवताई पटकन खाली आली बाळाजवळ. बाळ असं पडलं होतं. चिवताईने विचारलं, बाळा लागलं का रे तुला? माझं चुकलं, मी तुला शिकवायलाच नको होतं. आणि बघितलं तर बाळ काय करत होतं? बाळ नुसतं हसत होतं. मला नाही लागलं
झालं ग चिवताई, पण मला खूप गंमत आली, मला अजून उडायचंय. चिवताई म्हणाली, बाळा तू उडला नाहीस, तू पडला खाली. तो म्हणे नाही मला करायचंय. मग चिवताई म्हणाली, एक काम करू, आता हे वरतून फांदीवरनं फारच वरनं झालं होतं, उगाच लागेल तुला. आपण एक काम करू, आपल्याकडे तो मोती कुत्रा आहे ना, त्याच्यासाठी एक छानसं घर बांधलेलं आहे, आपण त्या घरावर दौडी मारू. पण बाळ कोणाला घाबरतं? मनी मग घाबरते ना कुत्र्यांना. बाळ म्हणाला, मोती कुत्रा नको, मला भीती वाटते. चिवताई म्हणाली, घाबरू नको, मोती कुत्रा आपल्या काकांबरोबर शेतात निघून गेलाय, त्याच्या घरात कोणीच नाहीये, चल तू. मग चिवताई बाळाला घेऊन मनीमाऊच्या बाळाला जाऊन मोती कुत्र्याच्या घराजवळ येते. आणि ते दोघं जण, म्हणजे चिवताई तर उडत उडत चढते, पण बाळ हळू 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 मोती कुत्र्याच्या घरावर जाऊन बसतं. मग चिवताई त्याला म्हणते, चल परत एकदा मोठा श्वास घे आणि आपले दोन्ही पंख पसर आणि असे असे हलव आणि मार उडी. आणि बाळ तसंच करतं, मोठा श्वास घेतं आणि म्हणतं, मला उडता येणार आहे. आणि दोन्ही पाय पंखासारखे पसरतो आणि जोरात उडी मारतो आणि दोन्ही हात असे 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 हलवायला लागतो. आणि काय होतं माहितीये का तुम्हाला? बाळ लगेच खाली नाही पडत, बाळ थोडंसं पुढे जाऊन खाली पडतो आणि बाळाला खूप आनंद होतो. बाळ म्हणतो, चिवताई मला खरंच उडता आलं, मी थोडंसं का होईना पण उडलो बघ, मी लगेच खाली नाही पडलो. पण तरी बाळ खालीच पडतो. कशात पडतो माहितीये का? चिखलात पडतो. मनीमाऊ परत बाळाजवळ येते, तर बाळ हसत हसत मनीमाऊला कसं म्हणतं, मनीमाऊ मी नाही लागलं मला, पण मी उडालो, मला मज्जा आली खूप. आणि मनीमाऊ पण बाळाबरोबर चिखलामध्ये खेळायला लागली आणि बाळाला खूप मजा आली. बाळ म्हणालं, मनीमाऊ मला ना खूप आनंद झालाय आज, तू मला उडायला शिकवलंस. बाळाला मनीमाऊ म्हणाली, बाळा मी तुला उडायला नाही शिकवलं, मी तुला फक्त दाखवलं, तू तुझ्या मनाने उडलास. पण तू काय आहेस? मांजरीचं बाळ आहेस, चिमणीचं बाळ नाही आहेस, त्यामुळे तुला उडता नाही येणार आहे. पण लक्षात ठेवायचं, आपण पडायला लागलो की आपलं शरीर थोडं हलकं केलं की आपल्याला कमी लागतं. आणि बाळाला हे ऐकून खूप छान वाटलं. बाळाला मजा आली, आपली गोष्ट संपली. आवडली का तुम्हाला मनीमाऊच्या बाळाची गोष्ट? त्याने कसं स्वप्नात बघितलं होतं ना, त्याला पंख आले आणि तो उडतोय म्हणून, आणि त्याने खरंच उडायचा प्रयत्न केला. पण असं उडता येणार आहे का चिमणीच्या बाळांना? नाही. आपल्याला उडता येणार आहे का? आपल्याला पण नाही उडता येणार. पण प्रयत्न करायचा. आणि काय करायचं? पण प्रयत्न कसा करायचा? स्वतःवरती विश्वास ठेवायचा, उडण्याचा नाही, काहीतरी साध्य करण्याचा, हो ना? आता माझ्याकडे अजून एक छानसं गाणं आहे मनीमाऊचंच, तुम्हाला ऐकायचंय ते गाणं? आपण ऐकूयात बरं का. तर मनीमाऊच्या ना कुशीमध्ये तिची पिल्लं झोपली आहेत. पण ती पिल्लं कशी आहेत माहितीये का तुम्हाला? आपण ऐकूयात बरं का. इटकली पिटकली पिल्लं दोन, इटकली पिटकली पिल्लं दोन. मिची मिची डोळे चिल्ले कान, माऊची पिल्लं गोरी पान. माऊची पिल्लं गोरी पान, माऊची पिल्लं गोरी पान. मनीच्या कुशीत
झोपलंय कोण इटकली पिटकली पिल्ल दोन इटकली पिटकली पिल्ल दोन मस्त होतं ना गाणं. मनीमाऊच्या कुशीमध्ये त्याची पिल्ल अशी छान झोपली होती. तुम्हाला झोप आली की तुम्ही झोपता का असं आईच्या जवळ जाऊन? हो ना, बरोबर. आता माझ्याकडे अजून एक गाणं गोष्ट आहे बरं का, आणि ती गोष्ट आहे मनीमाऊचीच. पण ही मनीमाऊ सगळ्यांना मदत करणारी असते, सगळ्यांना काळजी घेणारी असते. ती तुम्हाला ऐकायची का तिची गोष्ट? तिने आज कोणाला मदत केली बघायचं का तुम्हाला? गोष्टीचं नाव आहे मदतनीस माऊ. हां, एकदा की नाही एका गावामध्ये खूप मोठी मोठी झाडं असतात गावाच्या थोडंसं बाजूला, आणि तिथे चिमणीचं घरटं असतं. चिमणी घरट्यातनं बाहेर येऊन तिच्यासाठी काहीतरी खायला मिळतंय का ते बघत होती. चारा मिळतोय का, दाणं मिळतंय का, आणि उडत उडत ती खाली आली होती. तेवढ्या तिला पानांमध्ये काहीतरी चमकताना दिसतं, म्हणून ती तिथे जाते पानांजवळ त्या, आणि तिथे तिला काय दिसतं माहितीये का? एक मोती दिसतो, छान चमकणारा सुंदर असा मोती दिसतो. आणि आपल्या चिवत्याला फार आनंद होतो. चिवताई म्हणते, अरे वा, किती सुंदर मोती आहे हा. हा मी माझ्या घरट्यामध्ये ठेवणार, जपून ठेवणार. म्हणून चिवताई उडत 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 झाडावर येते, तिच्या घरट्याजवळ येते. तेवढ्यात झाडाच्या दुसऱ्या फांदीवर एक कावळे दादा येतो. आणि कावळे दादा त्या चिवताईकडे बघतो. चिवताईच्या पंखात काहीतरी चमकताना त्याला दिसतं. कावळे दादा म्हणतो, काय ग चिवताई, कशी आहेस तू? चिवताई म्हणते, मी बरी आहे. कावळे दादा परत विचारतो, तुला आज खायला काय काय मिळालं? छान छान दाणे मिळाले का? पोट भरलं का तुझं? चिवताई म्हणते, हो, मला छान दाणे मिळाले. मग कावळे दादाला कळतं चिवताई आपल्याला सांगत नाहीये. मग तो म्हणतो, चिवताई, तुझ्या पंखात काय लपवलंयस ग? ते काही नाहीये, माझं आहे ते. कावळे दादा मग सुरू होतो, त्याला बघायचंच असतं चिवताईने काहीतरी लपवलंय. तो परत आपला, हे चिवताई असं काय करतेस ग? मी तुझा मित्र आहे ना, मग दाखव ना मला काय ते, मी तुला लगेच परत देईन, दाखव तर. मग चिवताई म्हणते, नाही, तू घेतला ना परत करत नाही, तू तुझ्याचकडे ठेवतो, मी नाही देणार तुला. तो म्हणतो, अगं दाखव तरी. चिवताई तिच्या पंखातनंच त्याला मोती दाखवते, आणि कावळ्याला तो मोती खूप आवडतो. आणि कावळे दादा म्हणतो, दाखव ना ग, माझ्या पंखात तरी दे, माझ्या हातात दे, मला बघू देत. चिवताई म्हणते, पण मला माझा मोती परत द्यायचा बरं का? कावळे दादा तिला हो म्हणतो, आणि काय करतो, तिचा मोती घेतो आणि झाडाच्या उंच शेंड्यावर जाऊन बसतो. चिवताई आपली ओरडत असते, काय रे कावळे दादा, मला माझा मोती दे ना, मला माझा मोती दे ना. पण कावळे दादा काही ऐकत नाही. हे सगळं लांबून बघत असते एक छोटीशी मनीमाऊ, आणि त्या मनीमाऊला कळतं की कावळे दादाने काहीतरी खोडी काढली आहे. तिला कळत नाही, ऍक्च्युली तिला लक्षात नाही येत की त्याने काय खोडी काढली आहे, पण तिला हे कळतं की चिवताई कावळे दादाच्या मागे लागली आहे, म्हणजे कावळे दादाने काहीतरी खोडी काढली आहे आणि तो पळून गेलेला आहे. मग ती मनीमाऊ ठरवते की आपण ना चिवताईची मदत करायची. म्हणून ती नीट लक्ष देऊन तिथे झाडाच्या मागे लपून बघत असते. चिवताई झाड दादाला म्हणते, ऐकतच नाही ना कावळे दादा, मग ती झाडाला म्हणते, झाड दादा, कावळे दादाला सांग ना रे माझा मोती मला परत द्यायला, त्याला खाली पाड नाही तर तू. झाड दादा म्हणतो, मी नाही त्याला खाली पाडणार, तो तर शांतपणे बसल्यावरती, मी का बरं त्याला खाली पाडू, मी नाही त्याला खाली पाडणार. आपली चिवताई अशी असते. मग मनीमाऊ येते. मनीमाऊ तिला विचारते, काय झालं ग चिवताई, तू का रडते आहेस? चिवताई म्हणते, कावळे दादाने माझा मोती घेतलाय, तो मला माझा मोतीच देत नाहीये ग. मनीमाऊ पण कावळे दादाशी बोलून बघते, कावळे दादा तिचा मोती तिला परत दे. पण कावळे
सुद्धा काही ऐकतच नाही. मग मनी माऊ तिला सांगते, तू एक काम कर, तू ना बाकीच्या कोणाची तरी मदत मागून बघ आणि मी पण काहीतरी विचार करते. असं म्हणून चिवताई जाते लाकूड तोड्या दादाकडे आणि लाकूड तोड्याला म्हणते, लाकूड तोड्या दादा, तू त्या झाडाला का पाडणार आहे? तो झाडावरती कावळा बसलाय, कावळ्याने माझा मोती घेतलाय. झाड कावळ्याला पाडत नाही, कावळा माझा मोतीच देत नाही, मला माझा मोती हवाय. तो लाकूड तोड्या म्हणतो, कुठलं झाड? ती त्याला दाखवते झाड. लाकूड तोडा दादा म्हणतो, अगं चिवताई, ते झाड किती हिरवगार आहे, अशी हिरवी झाडं तोडायची नसतात, राजा शिक्षा करेल मला, मी नाही तोडणार झाड. आपल्या चिवताईला परत वाईट वाटतं. मग चिवताई जाते प्रधानाकडे, राजाच्या प्रधानाकडे आणि राजाच्या प्रधानाला म्हणते, प्रधानजी, तुम्ही त्या लाकूड तोड्या दादाला शिक्षा करा. तो म्हणतो, का बरं? त्याने झाड तोडलं नाही, झाडावर बसलाय कावळा, झाडाने कावळ्याला पाडलं नाही आणि कावळ्याने माझा मोती घेतलाय, मला माझा मोती हवाय. प्रधानजी हसायला लागतात. एवढ्याशा छोट्याशा कामासाठी माझ्यापर्यंत आलीस? मी नाही कोणाला शिक्षा वगैरे करणार आहे आणि शेतकऱ्याचं बरोबर आहे, हिरवी झाडं तोडायची नसतात, जा बरं इथून, मला खूप काम आहेत. मग चिवताईला फारच वाईट वाटतं. परत ती मनीमाऊकडे येते. मनीमाऊला म्हणते, मनीमाऊ, मी आता काय करू, माझं कोणीच ऐकत नाही. मनीमाऊ तिला म्हणते, एक काम कर, राजाकडे जा, राजा खूप चांगला आहे असं मी ऐकलंय, राजा तुझी मदत नक्की करेल. मग चिवताई जाते राजाकडे. राजाला म्हणते, राजा, तुम्ही प्रधानजींना शिक्षा करा बरं, त्यांना कोठडीत टाका. राजा म्हणतो, का बरं? ती म्हणाली, प्रधानजी शेतकऱ्याला शिक्षा करत नाही, शेतकरी दादा झाड तोडत नाही, झाड काळाला पाडत नाही आणि कावळ्याने माझा मोती घेतलाय, मला माझा मोती हवाय, असं म्हणून चिवताई रडायला लागते. राजाला फार राग येतो पण चिवताईचा, तिच्या रडण्यामुळे वाईट पण वाटतं. पण राजा म्हणतो, चिवताई, इतकुशा गोष्टीसाठी कोणी झाड तोडतं का? कोणी लाकूड तोडायला दंड करतं का? कोणी प्रधानजींना कोठडीत टाकतं का? आणि माझ्याकडे तर अजिबात वेळ नाहीये, तू जा बरं इथून. आता चिवताईला खरंच खूप वाईट वाटतं. मग चिवताई विचार करते, काय करूयात? मग चिवताई जाते परत राणीकडे. राणीला म्हणते, राणी, तू राजावर रुसून बस, राजा फार वाईट आहे. राणी मग तिच्यावरच चिडते. राणी म्हणते, नाही, राजा सगळ्यांची मदत करतो, राजा वाईट नाहीये, मी नाही ऐकणार तुझं काही. मग ती जाते उंदीर मामाकडे. उंदीर मामाला म्हणते, उंदीर मामा, तू राणीच्या सगळ्या साड्या कुरतडून ठेव. तो म्हणतो, का बरं? तू तिच्या साड्या कुरतडल्या तर ती राजावर रुसून बसेल, राजा रुसली की राजा प्रधानाला कोठडीत टाकेल, प्रधानजी शेतकऱ्याला दंड करेल, शेतकरी लाकूड तोड्याला दंड करेल, लाकूड तोड्या झाड तोडेल, झाड कावळ्याला खाली पाडेल, कावळ्याने माझा मोती घेतलाय, मला माझा मोती हवाय. तो जो उंदीर मामा असतो तो काय म्हणतो माहितीये का? उंदीर मामा म्हणतो, अगं या राजवाड्यामध्ये तू त्यांचं स्वयंपाकघर बघितलंय का? किती छान छान खायला मिळतं, तू तिथे काय जंगलामध्ये त्या झाडावरती बसतेस, इकडे राजवाड्यात ये, मस्त छान छान खायला मिळेल आणि मी काही राणीच्या साड्या बिड्या फाडणार नाहीये, मला मस्त खायला मिळतं इथे, मी नाही जाणार कुठे. झालं. मग आपली चिवताई परत रडायला लागते आणि ती परत एकदा येते मनीमाऊच्याकडे. मनीमाऊला म्हणते, मनीमाऊ, मला माझा मोती नाही मिळाला. मनीमाऊ म्हणते, असं? आता तू थांब, आता मीच मदत करते तुला, थांब, आता बघते मी त्या उंदीर मामाकडे. मनीमाऊ म्याव म्याव करत जाते उंदीर मामाच्या बिळापाशी. उंदीर मामा मनीमाऊला बघितल्यानंतर इतका घाबरतो, तो म्हणतो, थांब, मला खाऊ नकोस, मला काहीच करू नकोस, मी आत्ता जातो आणि सगळ्या त्या राणीच्या साड्या फाडतो. राणीला हे कळल्यानंतर राणी म्हणते, नको, माझ्या साड्या फाडू नकोस रे उंदरा, मी राजावर रुसून बसते. राजाला कळतं, राजा म्हणतो, नको, त्यापेक्षा मी प्रधानाला कोठडीत टाकतो. प्रधानजी म्हणतात, नको, मी लाकूड तोडायला शिक्षा करतो. लाकूड तोडा म्हणतात, नको, मी झाडाला तोडतो. झाड म्हणतं, नको, मी कावळ्यालाच खाली पाडतो. आणि खाली पडायच्या भीतीने कावळा म्हणतो, नको बाई चिवताई, तू तुझा मोती घेऊन टाक. असं म्हणून चिवताईला तिचा मोती परत मिळतो. चिवताईला मोती मिळाला, आपल्या गोष्टीचा शेवट झाला.
आवडली का तुम्हाला गोष्ट? कसं प्रत्येक वेळी मनी माऊने चिवताईला मदत केली की नाही? आपण पण आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करायची, हो की नाही? अरे वा. आता माझ्याकडे एक छोटासा खेळ आहे. तुम्ही तो खेळ खेळला असेल, पण आपण आज परत खेळूयात. असे 10 बोट घ्यायचे आणि म्हणायचं, अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना. अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना. अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना. अटक अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना. आता 3 आणि 3 एवढीच बोटं शिल्लक राहिली आहेत. मजा येते का तुम्हाला? अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना. असं करत करत सगळ्या बोटांची बोट, सगळ्या हातांची बोट दुमडली गेली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी जे एक बोट उरेल ना, तो जिंकला. हा खेळ तुम्ही 2 जणांमध्ये किंवा तुमच्या एकट्या बरोबर पण सगळ्या बोटांशी पण खेळू शकता, किंवा जर तुमचे खूप सारे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्या बरोबर पण खेळता येईल आणि खूप मजा येते. माहितीये का काय म्हणायचं आहे? अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना. छान आहे की नाही? मस्त खेळ आहे ना हा. आता माझ्याकडे अजून एक छानसं मनी माऊचं गाणं आहे. ऐकायचंय का तुम्हाला ते गाणं? ऐकूयात बरं का आपण ते गाणं. मनी कशी गोजीरवाणी पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा, लपून बसते उंदीर धरते, लपून बसते उंदीर धरते, थपकत थपकत चालते पहा, थपकत थपकत चालते पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा. उड्या मारीते शिंके तोडीते, उड्या मारीते शिंके तोडीते, दही दूध चोरून खाते पहा, दही दूध चोरून खाते पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा. आई पहाते काठीने मारते, आई पहाते काठीने मारते, मनी कशी पळून गेली पहा, मनी कशी पळून गेली पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा, मनी कशी गोजीरवाणी पहा. छान गाणं होतं की नाही? मस्त होतं ना. आता माझ्याकडे अजून एक छानशी गोष्ट आहे. कोणाची माहिती का? मनी माऊ बरोबर नेहमी मस्ती करणारा, लढाई करणारं कोण असतं? उंदीर मामा. बरोबर. गोष्टीचं नाव आहे मनी माऊची आणि उंदराची मैत्री. छान नाव आहे की नाही? तर नेहमीप्रमाणे मनी माऊ एकदा उंदराच्या मागे लागलेली असते आणि मनी माऊ पुढे असते, उंदीर मामा असा पुढे चालत असतो आणि मनी माऊ त्याच्या मागे. असे दोघं जण पळत असतात. उंदीर मामा पट्ट दिशी त्याच्या बिळामध्ये घुसतो.
मनी मामाला फार राग येतो, माझ्याशी खेळतच नाही बाबा उंदीर मामा, हो की नाही. तर एक मोठं घर असतं आणि त्या घरामध्ये भरपूर माणसं राहत असतात. त्यांच्याकडे असते एक छोटीशी अशी मनी माऊ आणि घरामध्ये की नाही एक अशी जागा असते जिथे भरपूर सामान असतं. त्या जागेमध्ये त्या कोठाराच्या जवळ एक छोटंसं बीळ असतं, त्याच्यामध्ये राहत असतात आपले उंदीर मामा. छोटेशे, सावळेशे, काळेशे, गोल गोल असं नाक असलेले, मोठे मोठे कान असलेले, मोठे मोठे शेपूट असलेले. आणि मनी माऊ रोज त्या उंदीर मामांच्या मागे लागायची, पण तिला काही त्या उंदराला पकडणं शक्य झालं नव्हतं. दरवेळेस मनी माऊ मागे लागली की उंदीर मामा पटकन पळत जायचे आणि बिळात लपून बसायचे. एक दिवस मनी माऊला ना फारच कंटाळा येतो. अरे काय, मला त्या उंदीरला पकडता सुद्धा येत नाहीये. आणि ती ठरवते आज काही झालं तरी मी उंदीर मामाला पकडणारच, मी त्याला बांधून ठेवणार आहे. असं मनी माऊ ठरवते. आणि परत तिला दिसतो उंदीर मामा आणि उंदीर मामा मांजरीला बघून मनी माऊला बघून धूम पळायला लागतो. पळतायत उंदीर पुढे मांजर मागे, उंदीर पुढे मांजर मागे. आले बैठकीच्या खोलीत, मग गेले किचन मध्ये, मग गेले बेडरूम मध्ये, मग गेले अंगणामध्ये. असे ते दोघं जण नुसते पळत होते. अंगणामध्ये एक होती मोठी टोपली. काय होती? टोपली. त्या टोपलीच्या खाली कोंबड्यांना ठेवायचे. कोंबड्यांच्या पिल्लांना झाकून ठेवायचे. पण त्या टोपलीमधून कोंबड्यांची पिल्लं बाहेर गेली होती कोंबडी बरोबर फिरायला. टोपली नुसतीच रिकामी होती. मनी माऊ आपल्या उंदराच्या मागे मागे लागली होती. पुढे उंदीर मामा, मागे मनी माऊ, पुढे उंदीर मामा, मागे मनी माऊ. म्याव 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 घरात मनी माऊ त्यांच्या मागे पळली होती. आणि पळता 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 उंदीर मामा टोपलीच्या बाजूने पळून गेली आणि मनी माऊ बसली, धडकन पडली आणि फसून बसली टोपलीमध्ये. कशी माहिती का? तिचं डोकं त्या टोपलीच्या मध्ये अडकलं आणि दुसऱ्या बाजूने टोपली खाली गेली. ती जमिनीवरती होती ना, टोपली उपडी होती. मनी माऊचं डोकं अडकून बसलं. मनी माऊला काहीच करता येईना. ती नुसती किंचायला लागली, म्याव म्याव म्याव. उंदीर मामाने मागे वळून पाहिलं तर त्याला काय दिसलं? मनी माऊ टोपलीमध्ये अडकून पडली आहे. उंदीर मामाला मस्त वाटलं, वाचलो. चला मनी माऊ काय आता मागे लागायची नाही, पळावं आता इथून, काहीतरी खायला घ्यावं. आणि उंदीर मामा तिथून जायला लागले. पण मनी माऊला मात्र खूप त्रास होत होता, कारण तिचं डोकं अडकून बसलं होतं त्या टोपलीमध्ये आणि तिचे पाय बाहेर होते. तिला ते हलवताच येत नव्हतं, म्हणून ती नुसती जोर जोरात ओरडत होती, म्याव म्याव म्याव. उंदीर मामाने मागे वळून पाहिलं की अरे खरंच मनी माऊला खूप त्रास होतोय. तिचं डोकं तर अजूनही अडकलंय आणि तिला काही ते डोकं बाहेर काढता येत नाहीये. उंदीर मामा तिथे विचार करत उभा राहिले. विचार करत होते की काय करायचं. बर, तिच्या जवळ जावं तर ती पकडून घेईल आपल्याला, आणि नाही जावं तर तिला असं सोडून तरी कसं जाणार. जवळपास कोणीच नव्हतं. उंदीर मामांनी आपलं हळूहळू तिच्या जवळ जायचं ठरवलं. आपले उंदीर मामा हळू 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 मांजरीच्या जवळ आले आणि मांजरीशी बोलू लागले, मनी माऊ, ए मनी माऊ, काय झालं गं? मनी माऊ आपली ओरडायला लागली, म्याव म्याव, सोडा मला इथून, म्याव. उंदीर मामाला सुचेना आता काय करायचं, कसं हिला सोडवायचं. बरं, ते म्हणाले, मनी माऊ थांब बर का, मी काहीतरी शोधून काढतो युक्ती. मनी माऊ म्याव म्याव करत बसली. मग काय झालं माहितीये का? उंदीर मामा विचार करत होते आणि मग त्यांना एक कल्पना सुचली. अरे, माझे हे दात किती किती टोकदार आहेत. मी या दातांनी ही टोपलीच कुरतडून टाकली तर मनी माऊला एकदम मोकळं वाटेल. म्हणून उंदीर मामाने मनी माऊच्या शेजारी जात तिला सांगितलं, मनी माऊ, मी टोपली कुरतडतो, तू हलू नकोस. मनी माऊने काय केलं उत्तर? म्याव, एवढंच उत्तर दिलं. मग उंदीर मामानी हळूहळू हळूहळू मनी माऊला त्याचे दात लागणार नाही अशा हिशोबाने ती टोपली पूर्ण कुरतडायला सुरुवात केली.
हळूहळू हळूहळू कुरतडत मनीमाऊच्या गळ्याच्या भोवती जी टोपली अडकली होती की नाही ती त्यांनी पूर्ण कुरतडली आणि मनीमाऊचं डोकं बाहेर निघालं. मनीमाऊचं डोकं बाहेर निघाल्यानंतर उंदीर मामांना बरं वाटलं. मनीमाऊने पण असं केलं आणि मनीमाऊने उंदीर मामाकडे बघितलं आणि पटकन त्याला पकडलं. उंदीर मामा तर खूप घाबरत गेले. अरे दाखव ना, मला सोड ना, मी तर तुला वाचवलं ना. मनीमाऊने काय केलं माहितीये का? मनीमाऊने दुसऱ्या पंजाने असं उंदीर मामाला छान कुरवालं आणि त्याला म्हणाली, धन्यवाद मला वाचवल्याबद्दल, मला सोडवल्याबद्दल. मी तर नेहमी तुला एवढी त्रास देते पण तरी पण तू माझा जीव वाचवलास. धन्यवाद. उंदीर मामाची आणि मांजरीची त्या दिवसानंतर खूप गट्टी जमली आणि ते दोघं जण जे काही खायचं असेल ते दोघं मिळून खायला लागले आणि मिळून सगळीकडे भटकायला जायला लागले आणि नंतर ते कधीच भांडले नाही. दोघांची मैत्री झाली. आपली गोष्ट संपली. आवडली का तुम्हाला गोष्ट? मजा आली ना? त्या दोघं जण कसे सतत भांडत असायचे पण तरी पण त्यांनी मैत्री केली की नाही? हो ना? तसंच तुम्ही पण तुमची मैत्री छान टिकून ठेवायची. अरे वा, आता माझ्याकडे एक कविता आहे, मनीमाऊ बद्दलच आहे. आज आपण सगळं काही मनीमाऊ बद्दलच शिकणार आहोत. मनीमाऊ म्याव म्याव म्हणते, तिला 4 पाय असतात, तिची शेपूट अशी कमानदार असते आणि तिला इथे छान छान मिशा पण असतात. हो ना? तिचे डोळे घारे असतात आणि तुम्हाला एक गंमत माहितीये का? मनीमाऊ जर वरनं खाली पडली ना तरी पण ती पायांवरच उभी राहते. आपण वरनं खाली पडलो तर कसं होईल? आपण पायांवर उभे राहू का? नाही ना, आपण खाली पडतो. पण ही मनीमाऊची खासियत आहे, ती जरी वरतून खाली पडली तरी ती बरोबर तिच्या पायांवर उभी राहते. ती अशी कुठेच वेडी वाकडी नाही पडत. आता कविता आहे मनीमाऊची, ऐकायची बरं का कविता. एक होती माऊ, म्हणाली देतेस का मला खाऊ? मी म्हणाले देत नाही जा, तर म्हणाली चाव तुला चाव. दुसरी एक माऊ, तिला भेटला काऊ, काव काव काव. दोघे म्हणाले चल बाजारात जाऊ, मासे दोघे मिळून खाऊ. तिसरी एक माऊ मला म्हणाली चल दूध पिऊ, तिने सगळं दूध संपवलं, आता मी कुठे जाऊ. चौथी एक माऊ बुबूला लागली पिऊ. बुबू म्हणाला येऊ 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 पळून तर गेली ना, पळून लागली जाऊ. हो. पाचवी एक माऊ, तिला दिसली चिऊ, म्हणाली चल खेळूया चाऊ म्याऊ, आणि तिच्याच मागे लागली धाऊ. 5 माऊ, त्यांचं अंग किती किती मऊ, छान छान खाऊ आणि सगळेजण झोपी जाऊ. छान आहे ना? मस्त कविता आहे ना? 5 मांजरींची आहे, हो की नाही? अरे वा. आता माझ्याकडे अजून एक छान छान खेळ आहे आणि हा खेळ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर मस्त खेळू शकता बरं का. जितके जास्त मित्रमैत्रिणी असतील तितक्या ह्या खेळामध्ये खूप मजा येईल. तर खेळाचं नाव आहे अंगणात रिंगण. खेळाचं नाव आहे अंगणात रिंगण. याच्यासाठी काय करायचं? सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून एक असं मोठं रिंगण बनवायचं. हा, आणि म्हणायचं अंगणात रिंगण रिंगणात अंगण, रिंगणात घोडा कोणाचा कोणाचा, रिंगणात घोडा कोणाचा कोणाचा. आणि एका मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव घ्यायचं. रिंगणात घोडा सोहमचा सोहमचा, रिंगणात घोडा सोहमचा सोहमचा. मग प्रश्न, घोडा कुठे राहतो? घोडा राहतो तबेल्यात. बरोबर. अंगणात रिंगण रिंगणात अंगण, रिंगणात घोडा कोणाचा कोणाचा, रिंगणात घोडा अपूर्वाचा अपूर्वाचा, रिंगणात घोडा अपूर्वाचा अपूर्वाचा. मग अपूर्वा येणार रिंगणाच्या मध्ये आणि मग तिला प्रश्न विचारायचा, घोड्याला खायला काय आवडतं? चणे आणि गवत. बरोबर. अंगणात रिंगण रिंगणात अंगण, रिंगणात घोडा कोणाचा कोणाचा, रिंगणात घोडा कोणाचा
विचारायचा. आणि मग अथर्वला प्रश्न, काय प्रश्न विचारायचा अथर्वला? आता ह्याच्या पद्धतीने ना आपण खूप काय काय खेळू शकतो. की घोड्याला गवत खायला फार आवडतं, घोड्याला 4 पाय असतात, घोड्याला 2 कान असतात, घोडा शर्यतीत भाग घेतो. अशा आपण भरपूर प्राण्यांबद्दल माहिती पण करू शकतो. मग म्हणायचं का परत एकदा? अंगणात रिंगण रिंगणात अंगण, अंगणात रिंगण रिंगणात अंगण, रिंगणात घोडा कोणाचा कोणाचा, आणि घोडा कसा खिंकारतो? ही. बरोबर, हो की नाही? मग असं आपण भरपूर साऱ्या प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल विचारू शकतो. म्हणजे रिंगणात कोकिळ कोणाची कोणाची, मग कोकिळ पक्षाची नाव घ्यायचं. कोकिळ स्नेहाची स्नेहाची, मग कोकिळ कशी गाते? कुहू कुहू. बरोबर. अंगणात रिंगण रिंगणात अंगण, अंगणात रिंगण रिंगणात अंगण, रिंगणात कोंबडा कोणाचा कोणाचा, रिंगणात कोंबडा यसा यसा, कोंबडा कसा राहतो? कुकुचकू कुकुचकू. छान आहे ना खेळ? मग तुम्ही खेळणार का तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा खेळ? खेळणार ना? तुम्हाला आवडेल ना? अरे वा. मग आता आज आपण बघूयात आपण या पूर्ण शाळेमध्ये काय काय केलं. आपण पहिल्यांदा थोडासा व्यायाम केला. व्यायाम करणं फार गरजेचं असतं बरं का. त्याच्याने आपल्याला स्फूर्ती मिळते, शक्ती मिळते. त्यानंतर आपण एक छानशी गाणं बघितलं. कोणाचं गाणं? मनी माऊचं. छान 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 मनी माऊचं बाळ, कसं गोर गोर पान. त्यानंतर आपण एक गोष्ट बघितली, मनी माऊच्या पिल्लाचं स्वप्न. हो की नाही? त्याला किती छान स्वप्न पडलं होतं ना, की त्याला पंख आले आणि ते उडायला लागलं. आणि मग चिवत्याने त्याला कशी मदत केली, हो ना. नंतर आपण परत एक गाणं बघितलं. कुठलं गाणं होतं ते? मनीच्या कुशीत झोपलंय कोण, इटुकली पिटुकलं पिल्लं दोन, हो ना. त्यानंतर आपण एक अजून गोष्ट बघितली, मनी माऊची. तिने कसं चिवताईला मदत केली आणि तिचा मोती मिळवून दिला, हो की नाही. नंतर आपण अजून एक खेळ खेळलो. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना, हो की नाही. त्यानंतर आपण अजून एक गाणं ऐकलं. कुठलं गाणं होतं ते? मनी कशी गोजीर वाढी पहा, हो की नाही. त्यानंतर आपण एक गोष्ट ऐकली. कुठली गोष्ट होती? मनी माऊची आणि उंदराची मैत्री कशी झाली, त्याची छान छान गोष्ट होती की नाही ती. आणि नंतर आपण एक कविता ऐकली. मनी माऊची 5-5 मनी माऊ असतात त्या कवितेमध्ये. आणि सगळ्यात शेवटी आपण अजून एक खेळ बघितला, अंगणात रिंगणचा. तुम्हाला आवडलंच असेल आजची शाळा. परत एकदा भेटूयात अशा छान छान गोष्टींबरोबर आणि गाण्यांबरोबर. टाटा.